मित्रांनो, जर का तुम्हाला टीटी क्रॅक करायची असेल तर ट्रिक्स शिवाय काहीच पर्याय नाही. हा प्रश्न आहे क्लॉकच्या संदर्भात, वॉचच्या संदर्भात, मीन्स घड्याळाच्या संदर्भात. एका घड्याळात 8:20 झालेले आहे. अर्थातच 8:20 झालेले असताना मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोण होतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देन 9:08 सेम टू सेम मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये होणारा कोण आणि या दोन मधला फरक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊया. या ठिकाणी 8:20. मित्रांनो, या ठिकाणी 8 आणि 20, 8 हा काय तास आहे आणि हे मिनिटे आहे. एक ट्रिक्स आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आहे, परंतु एक सिंपलची ट्रिक्स तुम्हाला सांगतोय की याला मल्टिपल बाय 30 करा, म्हणजेच याची 30 पट करा. सेम टू सेम या ठिकाणी काय होणार आहे, मल्टिपल बाय 30 होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी झाले 9 3 किती 27 म्हणजे 270 झाले आणि या ठिकाणी झाले 8 3 24 म्हणजे 240 झाले. आता मिनिटाला काय करायचं, मिनिटाला दोन पद्धतीने तुम्ही कन्वर्जन करू शकता. म्हणजे याला याचे निम्मे 0.4 करू शकता आणि हा जो 4 आहे 4 आणि 0 मधात 4 टाकायचं म्हणजे त्याची बेरीज टाकायची. 0 आणि 4 बरोबर मधात टाकली म्हणजे त्याचे डायरेक्ट 44 झाले. डायरेक्टली हे 44 याच्यातून वजा करायचे. वजा केल्यानंतर 0तून 4 गेले 6 राहिले. हातचा एक या ठिकाणी दिला, 7तून 3 गेले, 7तून 5 गेले 2 राहिले आणि या ठिकाणी 226 आले. मात्र मित्रांनो, या ठिकाणी ॲट लास्ट मध्ये 180 पेक्षा जास्त डिग्रीचा जर कोण आलेला असेल तर त्याला पुन्हा काय करायचं, हा बघा आलेला आहे म्हणून याला एक स्टेप वाढवायची. म्हणजे याला 360 मधून वजा करायचे. 360 वजा 226. 0तून 6 जात नाही, 10तून 6 गेले 4 आले, हा चालू 1. या ठिकाणी काय राहतात तर 3 आणि या ठिकाणी राहतो 1 म्हणजे 134 डिग्रीचा कोण तयार होतो 9:08. आता जाऊया आपण इकडे. 8 3 किती झाले 240. याचे निम्मे काय केले 10, थोडेसे दूर दूर लिहून घेतले. 1 आणि 0 याची बेरीज बरोबर इथं टाकली 1 म्हणजे हे झाले 110. म्हणून डायरेक्टली आपण 240 वजा 110 म्हणजे या ठिकाणी 0 या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 1 म्हणजे 130 डिग्रीचा कोण होतो 8:20. आता आपल्याला विचारलं काय तर 8:20 आणि 9:08 यामध्ये होणार म्हणजे याला सेपरेटली होणारे जे काही कोण आहे त्यातला फरक आपल्याला विचारला. 134 वजा 130 म्हणजे ॲट लास्ट आन्सर येते 4 डिग्री. राईट आन्सर आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण काय काय शिकलो की पट कितीची करायची 30 पट करायची, याचे निम्मे करायचे आणि बेरीज करून या ठिकाणी मांडणी करायची. जर तसं नाही झालं तर तुम्ही मल्टिपल बाय 5.5 करू शकता मिनिटाला. इथे 5.5 करू शकता, इथे सुद्धा 5.5 करू शकता. खास करून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली की 180 पेक्षा जर मोठा कोण निघाला तर त्याला पुन्हा 360 मधून वजा करा.